वजन वाढलेलं आहे, अनहेल्दी खाणं जास्त झालेलं आहे. त्यामुळे म्हटलं नाही, आता आपल्याला आपल्या तब्येतीची काळजी घ्यावीच लागणार. म्हणून वॉक सुरू केला, हेल्दी खाणं सुरू केलेलं आहे. व्हिडिओ त्या माध्यमातून शेअर करण्यातच येईल. रस्त्याने जाताना ते एक झाड दिसलं, ते कसलं आहे कमेंट करून नक्की सांगा. तर आज बनवायचं आहे दाल राईस आणि सॅलड असणार आहे. ते कोणतं आहे शेवटी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे, नक्की बघा. तर इथे तुरीची डाळ बनवणार आहे मी. आणि कधी मला भाजी करायचा कंटाळा आला तर अशा फोडणीच्या डाळ ज्या असतात त्या खूप हेल्पफुल ठरतात आणि डाळीमध्ये प्रोटीन तर भरपूरच आहे. आणि आता मला वजन कमी करायचं आहे, त्यामुळे आपण काय खातोय, काय पितोय, आपण दिवसभरात किती कामं करतोय, पाणी किती पितोय, फ्रूट्स खातोय का, सीड्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मी मॉनिटर करणार आहे. कारण असं वाटलं की कुठेतरी वेट वाढलेला आहे, त्यामुळे एनर्जी कमी झालेली आहे. एनर्जी कमी झाली की चिडचिडपणा खूप वाढतो आणि डल वाटतं, काहीच कामं करायची इच्छा होत नाही, स्टॅमिना कमी होतो. आणि मी आता मला 2 मुलं आहे, 2 मुलांची मी मम्मा आहे. घरामध्ये हाऊस हेल्प कोणी अजिबात नाही आहे. तर सगळं घरातली कामं, मुलांचं हे सगळं मलाच बघावं लागतं. त्यामुळे मग माझी जी एनर्जी आहे ती मला नेहमी हाय ठेवावी लागते आणि विकनेस आला की खूप जास्त चिडचिड व्हायला लागते आणि मुलांवरती निघू नये एवढंच वाटतं. म्हणून मग आपल्याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे असं वाटतं, कारण इथे कोणी हेल्पला येणार नाही आहे, हेल्प इथे ठेवता येणार नाही आहे. सो असं सगळं आहे. तर म्हटलं नाही, आता चला आपल्या वेट लॉस जर्नीला सुरू करूयात. आणि वेट लॉस जर्नीमध्ये ना मी काय करते, साखर मी नाही घेत. आता मला सवय झालेली आहे की जेव्हा माझं वजन वाढतं आणि तेव्हा मला असं वाटतं की मला नाही, साखरेने माझं खूप क्विक वजन वाढतं. साखर असेल किंवा जंक फूड असेल. सो आणि माझं तसं त्यातलं आहे की असं काही काहींचं शरीर असतं ना की काही नाही खाल्लं आणि हवा जरी घेतली तरी किंवा पाणी जरी पिलं तरी जाड होतो, तशातला प्रकार आहे. त्यामुळे मी साखर बंद करते आणि मला त्रास होत नाही स्पेशली जेव्हा मी साखर बंद करते. कारण काही काहींना ना साखर बंद केली की खूप विकनेस येतो, चक्कर येते. अशा केसमध्ये त्यांना साखर बंद करून नाही चालत किंवा त्याऐवजी गूळ वगैरे असं घ्यावा लागतो. पण माझ्या बॉडीला मी ग्रॅज्युअली सवय लावलेली आहे की मी 15 दिवस बिना साखरेचे, 10 दिवस बिना साखरेचे, महिनाभर बिना साखरेचं असं मी करू शकते. तर इथे मुलांना आंबा चिरून दिलेला आहे. खूप गोड आंबा होता हा, बापरे इतका गोड होता आणि मस्तच होता. तर मी इकडे डाळ आणि कॉर्न शिजायला ठेवले होते कुकरमध्ये, 2 शिट्ट्या करून घेतल्या. मला कॉर्नचं सॅलड बनवायचं आहे. सो जेव्हा मला वजन कमी करायचं असतं ना, तेव्हा मी घरचंच खाते आणि फक्त मेक शुअर करते की कार्ब्स थोडेसे कमी राहतील, पण राहतील. त्याची पण तर गरजच आहे ना बॉडीला. सो आणि क्वांटिटी थोडीशी कमी करते. संध्याकाळी एनीहाऊ आम्ही खूप लवकरच जेवतो, 6पर्यंत जेवण वाइंडअपच करतो आम्ही, म्हणजे जेवण करून घेतो. आणि दिवसभरात जे भूक लागल्यावर आपल्याला जंक खाल्लं जातं ना, मी ते पूर्ण आता अवॉइड करणार आहे की चिप्स खाल्ले, बिस्किट खाल्ले किंवा काय असं. तर ते सगळं बंद करणार आहे. आणि वजन वाढण्यामध्ये एक महत्त्वाचा घटक असतो, तो म्हणजे तेल. तर तेल कमीत कमी वापरायचं. थोडंसं आता इथं माझ्याकडून कढईत जास्त पडलेलं आहे, पण मी आता कमी वापरणार आहे. त्याच्याऐवजी 1 चमचा तूप का काही प्रॉब्लेम नाही, पण तेल कमी खायचं. मीठ, एक्सेसिव्ह मीठ जे वरून खातो मीठ, ते नाही घ्यायचं. अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत. पुढे वेट लॉसच्या मला जसं जसं फरक पडेल तशा मी तुमच्यासोबत शेअर करेल. तर इथं फोडणीची तुरीची डाळ बनवत आहे मी. त्यासाठी कढईमध्ये घेतलेलं आहे तेल. तेलामध्ये जिरं मोहरीचा तडका टाकला, हिंग टाकलेला आहे, हिरवी मिरची, कांदा आणि टोमॅटो परतून घेतलेला आहे. थोडंसं शिजू द्यायचं ते. त्यानंतर त्यामध्ये लाल तिखट, हळद, धना पावडर आणि अगदी अर्धा चमचा गरम मसाला इतकंच घालायचं आहे आणि थोडे मसाले परतू द्यायचे आहेत. तुम्हाला वाटतंय जळतंय तर थोडंसं पाणी घालायचं. ही माझी स्टीलची जी कढई आहे ना, ती थोडीशी वेगळीच आहे. म्हणजे तिच्यात थोडंसं खाली चटकतं, पण ती जी दुसरी स्टीलची कढई आहे ना, त्याच्यात अजिबात नाही होत. आय डोंट नो व्हॉट डिफरन्स इज दिस, बट येस. त्यानंतर पाणी टाकलं, कन्सिस्टन्सी जेवढी पाहिजे तेवढी ॲडजस्ट करायची. भरपूर कोथिंबीर टाकायची आणि फोडणीमध्ये मी कढीपत्तासुद्धा टाकला होता. आता ते उकळतं आहे. तोपर्यंत मी काय केलं, जे कॉर्न बॉईल झाले होते त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे, टमाटर टाकलेला आहे, कोथिंबीर घालायची आहे आणि त्यामध्ये मी घालणार आहे आज ॲव्होकाडो. असं नुसतं ॲव्होकाडो खायला ना कंटाळा येतो. एकतर त्याला ना काय म्हणजे चव असते, पण खूप कमी चव असते. अशी क्रीमी टेक्स्चर असतं त्याचं. आणि ज्यांना आणि सॉफ्ट असतं, तर ज्यांना सॉफ्ट आवडतं, क्रीमी आवडतं, तर त्यांना हे ॲव्होकाडो आवडू शकेल. आणि रिच इन अँटीऑक्सिडंट्स, भरपूर हेल्दी आहे हे. तर
तर त्याला चिरून घेतलं मी आणि त्याचे तुकडे तुकडे करून यामध्ये घातलेले आहेत. आणि चवीनुसार थोडंसं तिखट, मिरी पावडर, किंचित चाट मसाला आणि लिंबू पिळायचा. आणि लिंबू पिळल्यामुळे कसं होतं ॲवोकाडो काळं पडत नाही. आणि मीठ, आता मीठ जेव्हा जेवायला बसायचं ना तेव्हाच घालायचं, नाही तर पाणी सुटतं. तर माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे. 2-3 पोळ्या करायच्या होत्या त्या केलेल्या आहे. वरण झालं, भात झाला, कोशिंबीर पण म्हणजे सॅलड पण झालेला आहे. तर थोडंसं ओटा आवरून घेते मी. एकतर नाही हा ओटा लाकूडचा आहे, तर पाणी जास्त त्याच्यावर ठेवता येत नाही, म्हणून मला पुसायची सवय लागलेली आहे. आणि जेवणाच्या आधी थोडंसं मी ओटा क्लिअर करून घेते, म्हणजे जेवण झालं माझं बर्डन येत नाही. तर हे आहे आजच्या जेवणाचं सुटसुटीत ताट. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब